पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये घडलेल्या कथित अपहरण प्रकरणाने राज्यात गेल्या 2 ते 3 दिवसात प्रचंड खळबळ उडवली आहे. अपहरण झाल्याचा दावा करणाऱ्या तरुणीने मध्यरात्री पोलीस ठाण्यात हजर होऊन आपले म्हणणे सादर केले असून यात प्रेमसंबंध आणि स्वेच्छेने पलायनाचा धक्कादायक खुलासा केला आहे. आईबाबाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून अपहरण झाल्याची तक्रार बनावट असल्याचा दावा तिने केला आहे. भिगवण येथील या तरुणीने सांगितल्याप्रमाणे तिचे शेजारील झहीर शेख याच्याशी गेल्या वर्षापासून प्रेमसंबंध होते. त्याची कल्पना कुटुंबियांना होती, मात्र कौटुंबिक विरोधामुळे आणि जबरदस्तीच्या लग्नाच्या धक्क्यामुळे तिने 17 फेब्रुवारी रोजी बाजारात आईबाबाची नजर चुकवून झहीरला फोन करून बोलावले आणि टेम्पोत बसून नगरच्या दिशेने निघून गेली. निघताना भावाच्या मोबाईलवरूनच कुटुंबियांना प्रेमसंबंधाची माहिती दिल्याचा उल्लेख तिने केला आहे. मिरचीपुडीचा दावा खोटा. कुटुंबियांच्या फिर्यादीत झहीर आणि त्याच्या भावाने मिरचीपूड टाकून सोन्याचे हार हिसकावले असा दावा होता, पण तरुणीने हा पूर्णपणे बनावट असल्याचं सांगितलं. ती आणि झहीर नगर हडपसर सासवड मार्गे वाठारपर्यंत गेले आणि नंतर दौंडकडे वळले. सोशल मीडियावरून कुटुंबाची फिर्याद पाहिल्यानंतर मध्यरात्री बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाल्याचं तिने नमूद केलं आहे. या प्रकरणात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात हिंदू जन आक्रोश मोर्चा नुकताच झाला होता. पोलिसांची कारवाई सुरू. भिगवण पोलिसांनी झहीर हारून शेख आणि त्याच्या भाव आयांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला असला तरी तरुणीच्या प्रतिनिवेदनामुळे तपासाला नवे वळण लागले. ती सध्या भिगवण पोलीस ठाण्यात असून पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे आणि घटनेचा अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे. साप्ताहिक पोलीस फॉरेनच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्यासोबत शेअर करा.